बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेसंदर्भातली। मला पदाचा मोह नव्हता, मी पक्ष वाचवण्यासाठी वेगळी भूमिका घेतली। खोटं बोलून भाजप शिवसेनेची युती तोडण्यात आली होती। सत्ता आल्यानंतर टुनकन उडी मारून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले। बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही सत्तेवर लाथ मारली असं म्हणत शिरूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर घणाघाती टीका केली। आम्ही 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती। घरात बसून उंटावरून शेळ्या आम्ही राखत नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला। तर दुसरीकडे राज्यात अब की बार 45 पारचा नारा देत त्यांनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय। खोट्याच्या कपाळी गोटा ही म्हण आहे, ती खरी करून आपल्याला दाखवायची आहे। खरं म्हणजे खोटं बोलून ज्यांनी शिवसेना भाजपा ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच माणसांचा विश्वासघात केला, खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा हा संकल्प आहे। अन्यायावर मात करण्याची शिकवण दिली, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची शिकवण दिली आणि सर्वसामान्यांसाठी संघर्ष करण्याची शिकवण दिली। आणि म्हणून बाळासाहेबांचा विचारांचा वारसा हाच खरा वारसा आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक आंदोलन असेल, निवडणुका असतील, लोकांची कामं असतील, यामध्ये उतरावं लागेल। नगरविकास खात्याचा मंत्री होतो, माझ्याबरोबर 7-8 मंत्री आज सत्तेवर लाथ मारून कोणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात। परंतु या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोडण्याचं काम बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही केलं, बाळासाहेबांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केलं। आणि म्हणून जर बंड करायचं असतं तर 2019ला जसा निकाल लागला आणि जे काही घडू लागलं याच वेळेस केलं असतं। सरकार बनवलं, एक कार्यकर्त्याला सहकार्याला मुख्यमंत्री बनवलं, परंतु आज शिवसैनिक बाळासाहेबांना मी शब्द दिलाय एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार म्हणून, हे देखील आपल्याला माहित आहे। आणि जेव्हा बनवायची वेळ आली तेव्हा स्वतःच टुनकन उडी मारून मुख्यमंत्री बनले।